आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान भाग पहिला प्रकरण तिसरं. आमचे झपाटलेले बाभळीचे रान. एका छान श्लोकाचा फार छान अर्थ आहे. सदैव चंदन वृक्षाच्या मुळाशी साप वेटोळी घालून असतात. त्यांच्या फांद्यांच्या वरील टोकांशी वानरं आश्रय घेतात. त्यांच्या बाजूच्या शाखांवर पक्षीगण बसलेले असतात, तर फुलांवर भुंगे घोंगावत असतात. म्हणजे चंदनाच्या झाडाच्या उदाहरणानं ही गोष्ट स्पष्ट केली आहे की सज्जनांच्या सर्वच गोष्टी परोपकारासाठी असतात. आता हे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे आमच्या त्या पणजोबांनी त्या कडुलिंबाच्या झाडाखाली पार बांधून सातमाईंची कायमची तिथे राहण्याची सोय केलेली होती. तेव्हाच त्यांनी आमचं सर्व बाभळीचं रान एका हडळणीला देऊन टाकलेलं होतं. पण ती हडळण देखील आमच्या सातमाईंइतकीच आमच्या जवळची होती. आता सगळं काही नीट तुम्हाला सांगते. आमच्या वाड्याच्या डाव्या हाताला सातमाईंचा पार आहे. आमच्या वाड्याच्या मागल्या दरवाज्यातून खाली उतरलं आणि जरा 4 पावलं उजवीकडं चाललं की एक मोठा माती आणि दगडांचा बांध बांधलेला आहे. त्या बांधाची चिमुकली पाऊलवाट सरळ आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाकडे जाऊन थांबते. ह्या बांधाच्या उजव्या बाजूला आमची लांबलचक शेतं पसरलेली आहेत. आमच्या या झपाटलेल्या बाभळीच्या रानाबद्दलही एक दंतकथा आहे. त्यावेळी म्हणजे माझ्या पणजोबांना जेव्हा सातमाईंनी स्वप्नात दृष्टांत दिला होता, तेव्हा त्यांनी त्यांना त्या बाभळीच्या हडळणीबद्दल देखील सांगून तिला त्या रानात ठेवण्याबद्दल त्या बोलल्या होत्या. त्यावेळी त्या हडळणीला तिथे राहू द्यायचं का राहू द्यायचं नाही हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं, असं सुद्धा सातमाई त्यावेळी म्हणाल्या होत्या. आणि नेहमी चंदनाच्या झाडाप्रमाणे परोपकार करणाऱ्या आमच्या पणजोबांनी सातमाईंनी सांगितलं म्हणून त्याच क्षणी ते बाभळीचं रान त्या हडळणीला देऊन टाकलं होतं. म्हणजे त्यावेळी त्यांनी जरा तिथली बाभळीची झाडं तोडून ते रान साफ करून तिथे ऊस पेरला असता तर कदाचित ती हडळण तिथून निघूनही गेली असती. पण नाही, ती हडळण माझ्या पणजोबांकडनं ते बाभळीचं रान घेऊनच बसली होती. अशी आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाबद्दलची दंतकथा होती. तसं आमच्या आजीने आम्हाला सांगितलं होतं की आमच्या ह्या खोतांच्या रानात पार्वतीनं कडुलिंबाचं झाड आपल्या हातानं लावलं आणि त्या कडुलिंबाच्या सावलीत त्या सातमाई राहू लागल्या होत्या. त्यावेळी दूरवरच्या डोंगरातली एक हडळणसुद्धा तिथे लपत छपत आली होती आणि ती त्या बाभळीच्या रानात लपून राहायला लागली. तिच्यामुळे ते बाभळीचं रान देखील झपाटलं गेलं होतं. ही हडळण दिवसभर त्या बाभळीच्या रानात लपून राहायची आणि एकदा का संध्याकाळचे 7 वाजले, सातमाई झोपायला गेल्या, वाड्याचं दार बंद झालं की ती त्या बाभळीच्या झाडावरनं खाली उतरून संपूर्ण रात्रभर त्या आपल्या रानात गाणं गात त्या बाभळीच्या लांब शेंगा खात फिरायची. त्यावेळी कधीकधी तिच्या बांगड्यांची किणकिण व तिचं ते गुणगुणणं आमच्या वाड्यात नेहमी नाही पण कधी एखाद्या दिवशी ऐकू येत असे. माझी आजी तर म्हणायची, त्यावेळी सातमाई फार एकट्या होत्या, त्यामुळे त्यांना त्या लपून बसलेल्या त्या हडळणीची ती दूरची सोबतसुद्धा भावली असावी. तरीही हडळण अशी रात्रीच्या वेळी त्या बाभळीच्या रानात फिरत असताना जर कोणी तिच्या तावडीत सापडलं तर ती त्या व्यक्तीला लगेच झपाटून अक्षरशः रक्त ओकायला लावत असे. आणि जर वेळीच त्या व्यक्तीला सातमाईंच्या पारावर घालून तो वाचला तर त्याचं नशीब चांगलं असंच म्हणावं लागेल. तरी आमच्या इंदू आजीचं नशीब फुटकं होतं. का ते नंतर तुम्हाला सांगणार आहे. आमच्या या झपाटलेल्या बाभळीच्या रानात चांगली 5-50 बाभळीची रानं गच्च भरलेली होती. तशी त्या रानात आजूबाजूला दुसरी अनेक जंगली झाडं उगवलेली होती. पण त्या सर्व झाडांच्या आतही 5-50 फक्त बाभळीची झाडं होती. आमच्या त्या छोट्याशा झपाटलेल्या बाभळीच्या रानात असणाऱ्या अनेक झाडांच्या गर्दीमुळे दिवसा देखील अंधार साचलेला असे. तरी दिवसा सूर्यराजाची सोनेरी किरणं मात्र त्या रानात आपले चांदीचे कवडचे खाली सांडत त्या काळोखाशी लपंडाव खेळत राहायची.
या बाभळीच्या रानाच्या मागे देखील आमच्या खोतांची शेतं पसरलेली होती. आम्ही पोरं कधी शाळेला सुट्टी असली तर त्या दिवशी किंवा शनिवारी रविवारी या आमच्या शेत बांधावरनं त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात बिनधास्त खेळायला जायचो. त्यावेळी आमच्या लक्षात देखील नसे की हे रान एखाद्या हाडळीनं झपाटलेलं आहे. आम्हा पोरांना 7 मैलच्या पारावर खेळायला बंदी होती, पण ह्या झपाटलेल्या रानात जाण्यास बंदी नव्हती. आमच्या मांजरीवाडीत या झपाटलेल्या रानाला कोणी काहीही म्हणू देत. आम्हा वाड्यातल्या बालगोपालांचं ते अनोखं विश्व फक्त आमचं होतं, फार फार वेगळं आणि आवडतं असं. त्या रानाची आम्हा पोरांना कधी भीती अशी वाटलीच नव्हती. उलट आम्ही पोरं जरा निवांत वेळ मिळाला की त्या झपाटलेल्या रानाकडे पळायचो, कुठलीही काळवेळ न पाहता. त्या अनोख्या विश्वाचे आम्ही फक्त बाळगोपाळ राजे होतो. कधी आमचे तिरसट स्वभावाचे शिवा काका आम्ही तिथे खेळायला निघालो की जोरात ओरडून आमच्यावर खेकसत की शिंच्यानो, तुम्हाला दुसरी खेळायला जागाच गावत नाही का? जेव्हा पाहावं तेव्हा त्या रानाकडे ढुंगणाला पाय लावून पळता. अरे शिंच्यानो, ते झपाटलेलं रान आहे. उद्या तिथला तो झपाटा येऊन तुमच्या गळ्यावर बसला तर मग मात्र कोणी माझ्याकडे बोंबलत येऊ नका, अगोदरच सांगून ठेवतोय. त्यावेळी आमची आजी तिथे असली तर ती काकांना लगेच सुनवायची. अरे पोरा शिवा, ते रान आपल्या खोतांचं आहे आणि आपल्या रानात कुणाचा वावर नसला तर तिथला तो झपाटा सर्व रान घेऊन बसेल. नंतर तो तिथे कोणाला पाऊल घालू देणार नाही. तेव्हा शिवा, असू दे पोरा, आपल्या पोरांचा तिथे थोडा कृष्ण काला. तसं आजपर्यंत तिथे कोणाला काही झालंय का? अरे तो आपल्या पोरांना ओळखतो, तो आपलाच झपाटा आहे. तरी आपलं मुंडासं डोकीला बांधत शिवा काका करवा द्यायचे. बघ हो आहे, मी माझं सांगायचं काम केलंय. उद्या तिथे काही कमी जास्त झालं तर मात्र मी काही बोललो नाही म्हणून बोंबलू नका. मग आजीसुद्धा चिडून म्हणायची, तू जा शिवा, गुमान शेतावर जा. घरात दुसरी पुष्कळ माणसं आहेत, तुला कोणी काही सांगायला येणार नाही. आणि त्यावेळी आम्ही पोरं मात्र हळूच हसत हसत त्या रानाकडे पळालेलो असायचो. कधी आमच्या आया आणि आम्ही पोरंसुद्धा त्या रानाच्या आत पण जरा पुढे त्या दुसऱ्या जंगली झाडाजवळ जाऊन सोनखत घालून यायचो. तसेच इथे आमच्या मागच्या शेताच्या वाटेवरून कधी अवचित येणारा जाणारा धनगर आपली शेरडं आमच्या त्या काटेरी बाभळीच्या रानात चरायला घेऊन जायचा आणि त्यावेळी त्या बाभळीच्या लांब हिरव्या कच्च शेंगा झाडावरून ओरपून ओरपून आपल्या शेरडांना खाऊ घालायचा. त्या धनगराला किंवा आम्हा पोरांना व नेहमी सोनखत घालायला तिथे जाणाऱ्या आमच्या आयांना कधीही कसलाही त्रास झाला नव्हता. एखादा झपाट्याचा भाससुद्धा कधी झाला नव्हता. फक्त त्या रानात रात्री कोणी जात नसे. आता आमच्या या झपाटलेल्या रानात कुठलंही बाभळीचं झाड कधीही तोडलं गेलं नव्हतं. आता ती हाडळच त्या झाडावर राहायची तर आपलं निवासस्थान ती कसं कोणाला तोडू देणार होती? 1-2दा माझ्या यशवंत आजोबांनी तिथली झाडं तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र तिथे त्यांना फार वाईट अनुभव आले होते. त्यामुळे आता हे रान त्या बाभळीच्या झाडांनी अगदी गच्च भरलेलं होतं. तसं त्या रानातली आजूबाजूची जंगली झाडं तोडली तर त्या हाडळणीला चालत होतं, पण आपल्या बाभळीच्या झाडाला मात्र ती कोणाला आत म्हणून लावू देत नव्हती. पुढे पुढे तिथली ती जंगली झाडं देखील कोणी तोडली नव्हती. आमच्या त्या वाड्याला कधी एखाद्या झाडाची गरज लागली तर नागोकाकाच त्या हाडळणीची तिथे जाऊन परवानगी घेत एखादं झाड तोडीत. एरवी कुणीही तिथल्या झाडाला हात म्हणून लावायचे नाहीत. आमचं हे मुलांचं भावविश्व असलेल्या या झपाटलेल्या बाभळीच्या रानात अनेक रानकवडे येत असत. तसेच अनेक वेगवेगळे पक्षी आहेत. त्यामुळे बाभळीचं रान त्या पक्ष्यांच्या किलबिलाटानं भरून जात असे. त्यावेळी त्या सूर्याच्या कवडशांनी आणि त्या पक्ष्यांच्या सोबतीने आम्ही पोरं अनेक खेळ तिथे खेळायचो. त्यावेळी आमच्या आरड्याओरडीनं आणि हसण्या बागडण्यानं ते झपाटलेलं बाभळीचं रान अगदी भरून जात असे. एकदा मात्र गंमत झाली होती. तो रविवारचा दिवस होता. आम्ही पोरं खेळायला निघालो तेव्हाच आमच्या गुणा काकू सगुणेला म्हणाल्या, सगुणे, आज जरा माझी पाठ धरली आहे,
तेव्हा संध्याकाळच्या भाकरीसाठी मला जरा ज्वारी दळायला मदत कर. तेव्हा आमच्या सगुणेनं आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती आमच्याबरोबर त्या बाभळीच्या रानात खेळायला पळाली होती. आम्ही पोरं त्या दिवशी जाम खेळलो. दुपारी एकदम जेवणाच्या वेळीच वाड्यात गेलो आणि ओसरीवर आल्यावर बघतच राहिलो. आमची सगुणा गुणा काकूंबरोबर बसून दळण दळत होती. तेव्हा ती आमच्याकडे बघून गोड हसत होती आणि आमच्याबरोबरची सगुणा आपल्या त्या दुसऱ्या रूपाच्या सगुणेकडे डोळे मोठे करून बघत असताना आत्माराम दादा आम्हा सर्व पोरांना बाहेर गोठ्याजवळ घेऊन आला. तेव्हा सगुणा त्याचा हात धरून रडत म्हणाली, दादा दादा, अरे ती कोण आहे रे? नशीब आईची पाठ आमच्याकडे होती म्हणून. आत्मा दादा हलकेच म्हणाला, आता मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि सगुणे तू अगोदर तुझं रडणं थांबव. हे पहा, मला वाटतं ती सगुणा नाही तर ती झपाटलेल्या रानातली हडळण सगुणेच्या रूपात तिथे गुणा काकूंबरोबर दळत बसली आहे. तसं ते भयंकर ऐकून आम्ही पोरींनी एकदम रडायला सुरुवात केली. तेव्हा तुका दादा आम्हा पोरींच्या डोकीवर टपल्या मारून आमचे कान पिरगळत ओरडला होता, भवान्यांनो गप्प बसा. तसे आम्ही तुका दादाकडे बघत गप्प झाल्यावर आत्मा दादा गंभीर आवाजात पुन्हा म्हणाला, हे बघा, ती हाडळण सगुणेला खेळायला मिळावं म्हणून तिचं रूप घेऊन गुणा काकूंना मदत करतीये, म्हणजे ती चांगली आहे. तर ही गोष्ट जर आपल्या वाड्यात कुणाला कळली तर कधीच सगुणेला खेळायला त्या रानात पाठवणार नाहीत. कदाचित आपली आजी देखील नंतर त्या रानात आपल्याला खेळायला पाठवणार नाही. मग ते तुम्हाला चालेल का? तसं आम्हाला येणारं रडू आम्ही दाबून म्हणालो, नाही दादा, आम्हाला त्या रानात खेळायला खूप आवडतं. तसा आत्मा दादाही आपला घाम पुसत म्हणाला, मलाही. तसं त्याच्याकडे बघत चिंगी म्हणाली, आत्मा दादा, तू घाबरलायस का? तेव्हा तुका दादानं फाटकन तिच्या डोकीवर टपली मारून तिचा कान पिळला आणि तो ओरडला, चिंगे, मी घाबरलो नाही किंवा आत्मा दादाही घाबरलेला नाही आहे, हे आता तुला कळलं ना? तेव्हा आम्हा पोरांना कळलं की हे दोघेही दादा जाम घाबरलेले आहेत. तरी तुका दादा पुढे बोलणार कोण? तेव्हा आत्मादादा चिंगीकडे बघत म्हणाला, आम्ही कुणी घाबरलेलो नाही आहे आणि ही सगुणाची गोष्ट कुणीही वाड्यात सांगायची नाही. तसं मी म्हणाले, पण दादा, वाड्यात 2 सगुणा दिसल्यावर सर्वांना कळेलच ना? तेवढ्यात तुकादादाचा हात माझ्या डोकीकडे गेला. तसा आत्मादादा चटकन म्हणाला, थांब तुकाराम, सरस्वती बरोबर बोलतीये. आता सगुणा आत गेली तर सर्वांना कळेल ना की ह्या 2 सगुणा आहेत. तेव्हा चिंगी घाबरून रडत म्हणाली, आई ग, आता खऱ्या सगुणाताईला हाडळ समजून आत्या आजी तिला घराबाहेर काढतील की. आणि ते ऐकता सगुणा मटकन खाली बसून रडायला लागली. तेव्हा गप्प बसा भवान्यांनो असं म्हणून तुकादादानं त्या दोघींच्या पाठी दाणा गुत्ते घातले आणि तो त्यांचे कान पिळणार. तेवढ्यात ती दुसरी सगुणा हसत हसत बाहेर आली आणि गुळदाण्याचा लाडू खात खात मागच्या दारातून बांधावरून सरळ त्या बाभळीच्या रानात निघून गेली. ती गेल्यावर आत्मादादा म्हणाला, चला, ती गेली, आता आपण आत जाऊया आणि कुणी काही बोलायचं नाही, कळलं ना? तेव्हा आम्ही माना हलवल्या, कारण कुठल्याही किमतीवर आम्हाला आमचं ते आवडतं बाभळीचं रान सोडायचं नव्हतं. आम्ही आत आलो तर गुणा काकू दळण घेऊन माझघरात गेल्या होत्या, तर आजी बाहेर येऊन कापसाच्या बिया काढत बसली होती. ती आम्हा पोरांना बघताच म्हणाली, आलात दंगामस्ती करून? पण सगुणा बघा कशी शहाणी झाली आहे, तिने आपल्या आईला दळण दळायला मदत केली. जा सगुणे, आनंदी आत्याकडनं आणखीन एक गुळदाण्याचा लाडू मागून घे बरं. तेव्हा आम्ही पोरं एकमेकांकडे आणि सगुणेकडे पाहतच राहिलो होतो. त्यानंतर आम्ही पोरं 4 दिवस सगुणेकडे विचित्र नजरेनं पाहत तिच्यापासून जरा दूरच राहत होतो. त्या तुकादादानेही या 4 दिवसात तिच्या डोकीवर एकदाही तबला वाजवला नव्हता. नंतर आम्ही ते सगळं विसरून गेलो होतो.
तरी आमच्या आयुष्यातली ती घटना मात्र कायमची आमच्या सगळ्यांच्या स्मृतीत राहिलेली होती. आमचा तातू एकदा का घड्याळात 6:30 वाजले की वाड्याचं मागलं दार अगदी घट्ट बंद करून टाके. हे दार त्यानंतर एकदम सकाळीच उघडलं जात असे. आमच्या या झपाटलेल्या रानामुळे आमच्या वाड्यात तिन्ही सांजी फार लवकर अंधारत असे. त्यावेळी जगावेगळे असलेल्या मला एक सवय होती. साधारण 6 वाजले की मी एकटीच त्या बांधावर जाऊन उभी राहायचे आणि त्या स्तब्ध उदास वातावरणात मी बघायचे ते शांत वाऱ्याच्या झुळकांनी भरलेलं वातावरण, ती लांबच लांब पसरलेली हिरवीगार शेतं, ते झपाटलेलं बाभळीचं रान, सातमाईंच्या कडुलिंबाच्या झाडाची ती सळसळ आणि ते उदास तुळशी वृंदावन. हे सर्व अगदी माझ्या मनाच्या तळाला झपाटून टाकणारं असायचं. ते तसं वातावरण मला अत्यंत आवडत असे. तेव्हा या सर्व वातावरणाचा मी देखील एक भाग असून मला खूप मोठ्यानं रडावं असंही त्यावेळी वाटत असे. आज देखील मला अनेक वेळा मी त्या बांधावर उभी असलेली आठवते आणि त्या भयान शांत वातावरणाच्या अनुभवाच्या आठवणीनं मन अगदी भरून उदास व्याकुळ होऊन आजही माझ्या सुंदर डोळ्यातनं नकळत ते आठवणींचे अश्रू ओघळतात. कधी काही आठवणी फक्त आपल्याच असतात, त्यातलीच ती एक आठवण होती. आमच्या सातमाईंच्या वाड्यासमोर म्हणजे आमच्या संरक्षण भिंतीच्या समोरच्या बाजूला जरा दूरवर आमच्या वाड्यातल्या सर्वांच्या मोकळ्या बैलगाड्या ठेवलेल्या होत्या. त्या बैलगाड्या मोजून 5 होत्या. ह्या बैलगाड्या ठेवलेल्या जागेपासून थोड्याशा अंतरावर आमच्या वापरात न आणलेल्या किंवा काहीतरी बांधण्यासाठी म्हणून आणलेल्या पण नंतर तशाच पडून राहिलेल्या तांबड्या विटांचा एक छोटासा डोंगर नीट मांडून ठेवलेला होता. तो विटांचा डोंगर आम्हा पोरींना भातुकलीचा खेळ खेळण्यासाठी फार उपयोगी पडत असे. मला आठवतंय आमचा तातू त्या विटा एकमेकींवर नीट मांडून वर कोणाचं तरी घोंगडं ठेवून आमचं भातुकली करण्याचं सुरेख घर तयार करून देत असे. या भातुकलीसाठी आमच्या आयांकडनं गुळदाणे, चुरमुरे, डाळ, तांदूळ आणि भाकरीचं पीठ घेऊन आनंदी आत्यानं तयार करून दिलेल्या चुलीवर ते इटूक मिटूक अर्धं कच्चं काहीतरी शिजवून पानांची ताटं करून आम्ही जेवायचो. त्यावेळी असं जेवताना आम्हा पोरींना किती ब्रह्मानंद व्हायचा म्हणून सांगू. या आमच्या खेळात कोणी दादा मंडळी अजिबात येत नसत. त्यांना ते तसलं खाणं आवडत नसे ही गोष्ट वेगळी म्हणा. तरी एकदा आम्ही त्यांना बोलवलं तेव्हा ते येऊन आमचे सगळे गुळदाणे, खोबरं आणि कुरमुरे खाऊन गेले. जाताना काय म्हणाले? जाताना म्हणाले, आता डाळ तांदूळ शिजवून भाकऱ्या करून खा. मग तेव्हापासून आम्ही दादांना या खेळात जेवायला बोलवायचं नाही असा कानाला खडा लावून टाकला. आता आमच्या या भातुकलीच्या खेळापेक्षा आम्हा काका बहिणींची भांडणच फार होत. कारण जी ती आपणच स्वयंपाक करणार म्हणून अडून बसायची आणि नंतर भांडणं सुरू व्हायची. तरी ती तशी चटकन मिटूनही जायची म्हणा. कधी कधी काय होत असे, एखाद्या दिवशी आमच्या कोणाच्या काकू आम्हाला हाकरून म्हणायच्या, जागो पोरींनो, आरा काकांच्या शेतातनं 4 टमाटी घेऊन या, आज मी मुगाचं कोरड्याच करणार आहे. तसं आम्ही पोरी लगेच आरा काकांच्या शेताकडे पळायचो. तेव्हा तिथले मोठ्या बोरा एवढे पिकलेले लाल टॉमॅटो तोडताना ते अर्ध्या अधिक आमच्या पोटातच जायचे. तेव्हा ते आंबट तुरट गोड चवीचे टोमॅटो खाताना आमचं अगदी भान हरपून जायचं. आणि ज्यांना मुगाच्या कोरड्या साला 4 टोमॅटो पाहिजे असत त्याच काकू शेवटी रागारागानं आरा काकांच्या शेताच्या बांधावर उभ्या राहून रागानं ओरडायच्या, पोरींनो, 4 टमाटी मला कोरड्या साला आणून द्या म्हटले तर इथे येऊन स्वतःच ती खात बसला आणि तिकडे मी कधीपासून वाट बघत राहिली आहे. असं बडबडत स्वतःच 4 टोमॅटो घेऊन ते निघून जायच्या. त्यावेळी आम्ही पोरी एकमेकींकडे हसत बघत आमचं टोमॅटो खाण्याचं काम चालू ठेवायचो. कधी आम्हा पोरांना फार कंटाळा आला की आत्मादादा आणि तुकादादाच्या नेतृत्वाखाली आम्ही खालच्या माळ्यात जाऊन अनेकांच्या शेतावर धाडी मारून जे हाताला मिळेल ते हादडायचो. तेव्हा या खाण्याबरोबर तुकादादाच्या टपल्याही आम्ही भरपूर खाल्ल्या होत्या. आता आमच्या प्रत्येकाच्या शेतात आणि घरातही असं शेताकडचं भरपूर खाणं असलं ना तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन असं हसत हसत चोरून खाणं तेव्हा मनाला फार भावत असे.
कधीकधी तातू, आत्मादादा आणि तुकादादा कोणाच्या शेतातली ज्वारीची कोवळी कणसं तोडून आणत. तेव्हा आमचा तातू आमच्या तुळशी वृंदावनाच्या जवळ 3 विटा मांडून ती कणसं खमंग भाजायचा आणि ती गरमागरम कणसं तळ हातावर चोळून आम्ही खाताना त्यावेळी तो गरम दुधाळ चवीचा हुरडा इतका छान लागायचा, हे मी तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी तुम्हाला ते कळायचंच नाही. त्यासाठी तुम्हाला आमच्या सातमाईंच्या वाड्यात येऊन असा हुरडा खायला पाहिजे. नंतर तुम्हाला कळेल की मी काय सांगतेय. असा हा हुरडा वडीलधाऱ्या माणसांबरोबर न खाता आम्ही मुलंच खात असू. आमच्या घरची तातूच्या हातच्या हुरड्याची चव आज देखील माझ्या जिभेवर रेंगाळती आहे. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते. आमच्या ज्वारीच्या शेताची कापणी झाली की नंतर त्या ज्वारीची उंच कोवळी धाटे फक्त शेतात उरत असत. त्यावेळी आमचा तातू ती कोवळी अशी धाटे विळ्यानं कापून आम्हा पोरांना द्यायचा आणि आम्ही उसाच्या खोडागत्ती चाखडायचो. तेव्हा त्या धाटामधला तो गोड रस अगदी ऊस खाल्ल्याप्रमाणे गोड होऊन आमच्या जिभेवर उतरायचा. आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना निसर्गाच्या रानमेव्याची अजिबात कमी नव्हती. आम्ही लहानपणापासून निसर्गाच्या समीप जाऊन वाढलो. जे शेतात पिकलं त्याची चव बिव न पाहता ते तोंडात घालून फक्त खायचं एवढंच आम्हाला माहिती. आमच्या जगण्यात शहरी कृत्रिमपणा नव्हताच. आमच्या आया मळ्यातनं भाजी आली की ती न निवडता फक्त धुवून कापून मडक्यात घालून शिजवायच्या आणि आम्ही पोरं आमच्या शेतात जे सापडेल ते मातीसह तोंडात कोंबायचो. खरंच आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांचंच रम्य ते बालपण असतं असं मला तरी वाटतं. आम्ही पोरं वाटेल ते हादडून नंतर त्या झपाटलेल्या रानात जाऊन मनमस्त खेळायचो. खरंच परमेश्वरा, एखाद्या सुंदर चंद्रकोरीसारखं आमचं ते बालपण सुंदर होतं. आमच्या शेतातील ज्वारीच्या पिकाची कापणी झाली की ती ज्वारीची धाटं कापून तो सर्व कडबा वाड्याच्या मागील मोकळ्या जागेवर तातू आणि नादो काका नीट मांडून ठेवत. नंतर त्या ज्वारीच्या धाटांचे सड राहत, म्हणजे ज्वारीच्या झाडाची मुळं. आमच्या आया ते सड सुकले की मोठी टोपली घेऊन शेतात जाऊन जळणासाठी म्हणून ते सड उपटून उपटून टोपलीत भरून आणीत. त्या एकाच कामाचा मला विलक्षण कंटाळा होता. आता तुम्हीच सांगा, डोकीवर उन्हं तळपत असताना हातात मोठी टोपली घेऊन त्या काळ्या मातीतले जाड सड उपटून झटकून त्या टोपलीत ठेवून आईच्या मागे मागे ती टोपली घेऊन फिरायचं. तेव्हा ती मेली टोपलीसुद्धा भरायची नाही. त्यात आजूबाजूला खायला काही नसे. त्यामुळे ती अर्धी टोपली भरता मला असा वैताग यायचा म्हणून सांगू. मग नंतर आईच्या मागे, ए आई चल ना गं, एवढे सड पुरे, अशी माझी भुणभुण सुरू व्हायची. तेव्हा माझी आई हळूच मला दाटत म्हणायची, सरस्वते अगं एवढी टोपली भरली की आपण निघूच. तरी मेलं कुठलं काय, आमची टोपली भरली की आई लगेच काकूंची टोपली भरायला मदत करू लागे. तेव्हा मात्र मी रागानं आमची टोपली डोकीवर घेऊन आईनं मला मारलेल्या हाकांकडे दुर्लक्ष करून वाड्याकडे निघायचे. आणि मी वाड्यात आल्यावर ओसरीवर बसून तंबाखूची पानं नीट मांडणारी माझी आजी माझ्याकडे पाहून हसून म्हणायची, अगो सरस्वते एकटीच आलीस आणि बाकीचे कुठे? त्यावेळी मी ती टोपली खाली उतरून चिडून आजीला म्हणायची, आजे, आय आणि ती बाकीची सडाच्या खाली कोणाचा खजिना सापडतोय का हे शोधत बसले आहेत. तशी माझी नाराजी ओळखून तेव्हा माझी आजी हसत म्हणायची, दमलीसा सरस्वते, जा चुलीकडे जा, काहीतरी खाऊन घे हो. आता आमच्या बैलगाड्या ठेवलेल्या जागेच्या मागे म्हणजे त्या डांबरी रस्त्याला लागूनच आमच्या नागू काकांनी एक चौकोनी खोल खड्डा खणून ठेवला होता. त्या खड्ड्यात आमच्या वाड्यातलं सर्व माती मसण म्हणजे चुलीतली राख, पालापाचोळा, स्वयंपाकाचं खरकटं, सातमाईंच्या पाराखालच्या लिंबोण्या आणि पानं असं टाकाऊ सगळं त्या खड्ड्यात नेऊन टाकलं जाईल. साधा घरातला कचरा काढला की तो चालला त्या खड्ड्याकडे. कोणी वाड्यातलं लहान पोर हागलं मुतलं तरी ते चाललं खड्ड्याकडे. गोठ्यातल्या शेणाच्या शेणी थापल्यावर जे काही माती मसण उरत असे ते चाललं त्या खड्ड्याकडे. तातूनं गोठे झाडल्यावर ती ओली घाण तीही त्या खड्ड्यामध्ये जायची.
आम्ही पोरं आमची पाटी फुटली तरीसुद्धा ती नेऊन त्या खड्ड्यात टाकायचो. असा हा आमच्या सातमाईंचा बहुगुणी ऐतिहासिक घाण खड्डा, म्हणजे तुमच्या भाषेत कचरा कोंडी. एकदा का त्या घाणीच्या खजिन्यानं खड्डा पूर्ण भरला की नंतर आमचा तातू त्या खड्ड्यात आग लावून तो सर्व कचरा जाळून टाकायचा. नंतर ती सर्व राख बैलगाडीत भरून आमच्या शेताकडे पाठवली जाईल. थोडी राख माझी आई आणि काकू शेणात कालवून आपापल्या घराचं सारवण करीत. या अशा सारवणामुळे घराला किड्या मुंग्या लागत नाहीत असा त्यांचा समज होता. पण तरीही आमच्या गोळाच्या ढेपीभोवती हे असे मोठमोठे मुंगळे फिरतच राहायचे. श्रोते हो, हे होतं आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं 3रं प्रकरण. 4थं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. आणि हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच नम्र विनंती.